छत्रपती संभाजीराजे हे भोसले घराण्यातील दुसरे संभाजीराजे होते, कारण छत्रपती शिवरायांच्या सख्या मोठ्या भावाचे नाव ही संभाजीराजे होते। यांच्याबद्दल इतिहासामध्ये इतकी कमी माहिती का उपलब्ध आहे आणि या थोरल्या संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला चला पाहू। पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका, कारण रोज काहीतरी नवीन शिकायला मिळेल याची जबाबदारी मी घेतो। छत्रपती शिवरायांच्या आधी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊंचे पहिले पुत्र होते संभाजीराजे, ज्यांना आपण थोरले संभाजीराजे म्हणूनही ओळखतो। यांचा जन्म 1623 ला झाला होता। पुढे जाऊन शहाजीराजांनी पुणे जहागिरी छत्रपती शिवरायांना तर बंगळूर जहागिरी थोरल्या संभाजीराजांना दिली। यामुळे थोरल्या संभाजीराजांची कर्मभूमी एक प्रकारे बंगळूर किंवा आजच्या कर्नाटकातील काही भाग आहे। बहुतेक याच कारणामुळे थोरल्या संभाजी महाराजांबद्दल इतकी कमी माहिती आज उपलब्ध आहे। छत्रपती शिवरायांप्रमाणे थोरले संभाजीराजे ही अफाट पराक्रमी होते। त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मोगलांसोबत युद्ध करून त्यांना पळवून लावल्याचेही उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतात। 1653-54 दरम्यान एका मोहिमेमध्ये असताना अफजल खानाने केलेल्या एका चुकीमुळे शूर पराक्रमी थोरले संभाजीराजे मारले गेले। थोरल्या संभाजी महाराजांचा मृत्यू कसा काय झाला आणि त्यांच्या मृत्यू पाठीमागे अफजल खानाचा कसा काय संबंध होता याच्या सविस्तर व्हिडिओसाठी तुम्ही फक्त हो इतकीच कमेंट करायची आहे। 50 कमेंट झाल्यानंतर या विषयावरती मी नक्की व्हिडिओ बनवेन।